हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त, आम्ही पण मस्त. तर आजचा दिवस आणि येणारे आयुष्यातले सगळेच दिवस तुमचे आणि आमचे सुखाचे आनंदाचे जाओ, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आजचा आमच्यासाठी हा दिवस खूप स्पेशल आहे, कारण आमच्या लाडक्या भाच्याचा वाढदिवस आहे. त्यामुळं त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तो लहान आहे आणि तुम्ही पण व्हिडिओमार्फत त्याला खूप शुभेच्छा द्या, खूप शुभ आशीर्वाद द्या. कारण आणि आजचा व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका, संपूर्ण बघा. खूप स्पेशल दिवस आहे आणि स्पेशल व्हिडिओ पण आहे. बरेच दिवसातून अशी जरा मज्जा केली सगळ्यांनी एकत्र येऊन. नाहीतरी त्याचा बड्डे त्याच्या घरीच होत असतो, पण यंदा बरेच वर्षांनी असा योग जुळून आला आहे. मामाच्या घरी बड्डे झालेला आहे त्याचा. तो सुट्टीला आला होता, अधिक महिना पण होता, त्यामुळे मज्जा झाली. त्यामुळे सगळेच वाढदिवसाला होते. प्राजक्ता पण आली होती आणि रितिका तर खूपच खुश असते, सोनू दादा येतो त्यामुळं. तरी व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं होतं अधिक महिन्यामध्ये. त्याचा व्हिडिओ तर तुम्हाला मी दाखवलाच आहे. तर अधिक महिन्यात दर्शन घेतलेलं चांगलं असतं ना. अधिक महिना श्री विष्णू आणि लक्ष्मीनारायण यांना समर्पित आहे. तुम्हाला माहिती आहे की आपली लेक आणि जावई विष्णू आणि लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो, म्हणून त्यांचा अधिक महिन्यामध्ये मान पण असतो. ते आमचं अधिक महिन्याचं झालं. मग आम्ही दर्शन घेतलं आणि नेमका सोनूचा वाढदिवस पण होता त्याच दिवशी. आणि संध्याकाळी आम्ही त्याची जरा, मुलांना शेवटी हौस असते ना, म्हणून आम्ही त्याची म्हणजे हॉटेलमध्ये जेवायला गेलो, पार्टी केली, जरा मजा केली, सगळे एकत्र होतो त्यामुळं. तसं तर सोनूचं नाव ना आर्यन आहे, पण आम्ही लाडाने ना त्याला सोनू बोलत होतो, त्यामुळे सगळेजण सोनूच बोलतात. तर सोनूला मी असं सांगेन की तू नेहमी आनंदी राहा आणि खूप आनंदी राहा, निरोगी आयुष्य लाभू देत आणि आयुष्यात खूप प्रगती कर. आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी आणि तुझ्या चेहऱ्यावरनं नेहमी आनंद आणि हसू कायम राहू देत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. तर आमच्या ह्या कुटुंबामध्ये हा लाडका आमचा भाचा आहे ना, आम्हाला खूप अभिमान आहे त्याच्याबद्दल. आणि तो तसा खूप मायाळू पण आहे आणि तसा हुशार पण आहे. Happy birthday to you. मम्मी पप्पा मस्त यार. हे बघ, हे त्याला चारा. कुणाला भरवायचं आहे? अडचण वाटते. तू मामाच्या घरी राहत होतास लहान असताना आणि तुझा जन्म पण मामाच्याच घरी झालेला आहे कोकणामध्ये. तर हे तर तुला माहितीच असेल, पण तरी पण आपले जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी मी सांगते. तर मामाच्या घरी राहत होतास तेव्हा खूप तुझ्या आठवणी आहेत. आजसुद्धा त्या जशा ना तशा ताज्या मनात माझ्यासुद्धा आहेत आणि तुझ्या आईच्या आणि तुझ्या मामांच्या, आजीच्या, आजोबांच्या पण मनात तशाच असतील. आणि खूप मजा वाटायची. तू लहान होतास त्यावेळेला घर अगदी भरलेलं असायचं. तुझा तो रडण्याचा आवाज, तुझा तो गोडवा आणि तुझा जन्म तर असा झाला ना, धो बाहेर पाऊस पडत होता आणि त्या टायमाला तुझा जन्म झालेला आहे. त्यामुळे तो रडण्याचा आवाज अजूनसुद्धा आमच्या कानामध्ये आहे. तुझ्या बोलण्यातला इतका गोडवा गोड आहे, तो असाच कायम राहू देत.
पुढच्या तुझ्या आयुष्यामध्ये, आणि असंच तुझ्या फॅमिलीसाठी सुद्धा तू तुझा गोडवा असाच जपून ठेव. सोनूचं एक होतं की असं म्हणजे अंगणात वगैरे रांगोळी काढली ना, तर तो लहान असताना कधीच पुसायचा नाही. तर ते खूप त्याचं म्हणजे त्याच्याकडून शिकण्यासारखं होतं, कारण सगळंच लहान मुलांना रांगोळी काढली की पुसतात. तर आमच्या घरातले जे लहान मुलं आहेत ना, तर त्यांनी अजूनपर्यंत रांगोळ्या पुसलेल्या नाहीत. मला तर आठवतं आहे, राज, जय, सोनू आणि रितिका रांगोळी कधीच पायाने पुसायचे नाहीत ते. कुठचा आईस्क्रीम काढायचा हे घ्या दादा. आणि पौर्णिमा होती ना, त्यामुळं नस इकडं तुम्हाला दिसत असेल आकाशामध्ये किती छान चंद्र दिसतोय ना, आणि छान उजेड पडला होता बाहेर, असं चमकत होतं सगळं. मला ना पौर्णिमेचा चंद्राचा उजेड जो असतो ना, अगदी असं शांत आणि भारी वाटतं एकदम, म्हणजे असं खूपच भारी वाटतं. मला शब्दच नाही सांगायला, खूपच भारी वाटतं. आणि हे तुम्हाला आकाश दिसतंय ना, त्या आकाशामध्ये ना ढग ना एवढे असे पळत होते ना, तर मला ते काही राहवलंच नाही. मी लगेच त्याचं शूटिंग करून घेतलं दाखवण्यासाठी, कारण माझा व्हिडिओ पण चांगला बनेल, असं निसर्ग सौंदर्य दिसेल माझ्या व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ बघायला तुम्हाला पण मजा वाटेल म्हणून तर मी लगेच घेतले. खूपच भारी वाटत होतं आकाशामध्ये. आमचं जेवण झाल्यानंतर ना रितिका थोडी खेळत होती. लहान मुलांना असं जरा उड्या वगैरे मारायला मिळाल्या ना, तर खूप आनंदी असतात ते, खूप म्हणजे खूप आनंदी असतात. थोडं त्यांना बालपण एन्जॉय केल्यासारखं वाटतं. आणि तसं तर लहान मुलांना ना असंच खेळायला काहीतरी आवडतं, तेव्हाच ते आपल्यासोबत बाहेर येतात, नाहीतर जावा तुमचं तुम्हीच असंच बोलतात. तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा, स्क्रिप्ट करू नका. आणि आमची फॅमिली कशी वाटते तुम्ही नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक तर नक्कीच करा, आणि नसतील आवडत तर एक कमेंट्स नक्की करा. आणि तुम्हाला आमचे कोणते व्हिडिओ बघायला आवडतील, किंवा रेसिपीचे, किंवा कोणतेही कसले व्हिडिओ पाहिजे असतील बघायला, ते नक्की सांगा. तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते एक कमेंट्समध्ये सांगा. जर रेग्युलर कोण बघत असतील तर नक्की सांगा. कारण का माझे पहिल्यांदा मी व्हिडिओ नवीन असताना बनवायचे ना, तर तेवढे माझे व्हिडिओ चांगले नव्हते. पण यूट्यूबने मला खूप म्हणजे खूप यूट्यूबचा मला नवीन असताना सपोर्ट होता. मी व्हिडिओ टाकल्या मला 2000, 2500, 3500 असे पहिल्या माझ्या जुन्या व्हिडिओना व्ह्यूज असायचे. लाईक छान असायचे, मग कमेंट्स पण असायच्या बऱ्यापैकी, आणि वॉच टाईम पण चांगला असायचा. पण मध्ये माझी तब्येत बिघडली होती, मग गॅप पडला होता, त्यामुळे माझा चॅनल परत डाऊन झाला होता 2 टायमाला. आता मी परत सुरुवात केली ना, त्यामुळे थोडा आता वॉच टाईम वाढायला लागला आहे. तसं तर वॉच टाईम माझा डबल पूर्ण होऊन गेलेला आहे. पण म्हणतात ना, वर्षाचा पाहिजे ना, 365 दिवसाचा पाहिजे 4000 वॉच टाईम, तर तो नाही होत आहे अजून, पण व्हायला आलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. त्यामुळे लवकरच मी सांगेन गुड न्यूज तुम्हाला. तर आता जेवण खाऊन झाल्यानंतर घरी चाललेलं आहे आम्ही. आणि घरी आल्यानंतर हे बघा, सगळे बसत नाही. आता रात्रीचे 11:30 वगैरे वाजले होत्या, तरीसुद्धा खेळत बसलेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला तर बाय, टेक केअर, सुखी राहा, आनंदी राहा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल हे नक्की मला सांगा. आणि चला तर मग बाय, टाटा, सुखी राहा, आनंदी राहा. परत एकदा सांगते.